आज आपला या अभ्यास वर्गामध्ये हरिपाठातला 6वा आणि 7वा जो अभंग आहे माऊलींचा, त्याच्यावर थोडासा आपण विचार विनिमय करूया. नेहमीच्या पद्धतीने माऊलींना सहजपणे त्याच्यातला भावार्थ आपल्याला काय सांगायचा आहे हे माऊलींच्या शब्दामध्ये आपण बघू. आणि जर का शक्य झालं तर 7वा जो अभंग आहे तर तो पण आपण बघूयात, कारण आजचे हे 6वा झाला 7वा झाला हे अभंग नेहमीसारखेच समजून घ्यायला सोपेच आहेत. भावार्थ उलगडत गेला की मात्र जेवढी आपण खोलवर बुडी मारू तेवढी जास्तीत जास्त चांगली माऊलींचीच अमौलिक अशी रत्न आपल्याला सापडतात. तर आज अभंगाची सुरुवात अशी आहे. साधू बोध झाला, साधू बोध झाला तो नुरोनी आठेला, ठाईंच मुराला अनुभव. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की बोध झाला, पण बोध करणारा कोण आहे? बोध म्हणजे ज्ञान, बोध म्हणजे मार्गदर्शन, बोध म्हणजे वैचारिक झालेली देवाणघेवाण, अनुभवातून झालेली देवाणघेवाण आणि त्यामुळे आपल्याला प्राप्त झालेलं ज्ञान. हे जेव्हा होतं त्यावेळी त्याला बोध म्हटलं जातं. आज रामदास स्वामींनी मनाचे श्लोक रचले, त्याला मनोबोध म्हटलं जातं. कारण मनाला केलेला उपदेश, मनाला दाखवलेली दिशा, अशा पद्धतीने जेव्हा आपल्याला हा बोध केला जातो किंवा बोध घडतो त्यावेळी सर्वात महत्वाचा विचार, महत्वाचा भाग हा आहे की हा बोध आपल्याला कोण करतंय, कोणाकडून आपण हा बोध घेतोय. उद्या चुकून आपल्याला एखाद्या उत्तम चोराची संगत लाभली तर तो आपल्याला सावधानता बाळगून उत्तम चोरी कशी करावी याचा बोध करेल. एखादा लबाड मनुष्य भेटला तर आपली लबाडी उघड न पडता समोरच्याला आपण काही लबाडी करतोय हे जाणवू न देता उत्तम प्रकारे कशी लबाडी करावी हा सुद्धा बोधच आपल्याला कोणतरी करेल. एखादा विचारवंत असेल, पंडित असेल, तो पण म्हणेल, चांगले विचार आपल्या पुढे मांडेल, तो सुद्धा बोधच झाला. याचा अर्थ असा की अनेक जण वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला बोध करू शकतात आणि आपल्याला बोध घडत पण असतो. आज सुद्धा आपण पाहिलं तर अनेक माध्यम अशी आहेत की ज्यांच्याकडून आपल्याला बोध घडत असतो. टेलिव्हिजन आहे, इंटरनेट आहे, टेक्स्ट मेसेजेस आहेत, आपल्या एकमेकांमध्ये होणारी चर्चा आहे. असे वेगवेगळे प्रकार बोध करून घेण्याचे आहेत. पण या ठिकाणी माऊलींना जो बोध आपल्याला सांगायचा आहे त्याच्यात एक वैशिष्ट्य आहे आणि तो भाग समजून घेताना माऊली म्हणतात साधू बोध झाला. तर जेव्हा साधू बोध करतो त्यावेळी तो विशेष असतो. तो सर्वात महत्वाचा भाग आहे की आपल्याला बोध करणारा हा साधू आहे. पण आता प्रश्न असा पडेल की साधू कोणाला म्हणायचा?
सामान्य माणसाच्या वेशभूषेवरनं आपण गेलो, एखाद्याने साधूचा वेशच धारण केलेला असेल तरी आपण त्याला साधू समजू. हल्लीच्या काळामध्ये साधू कोण आणि असाधू कोण, संधी साधू कोण, हे सगळं समजणं, समजून घेणं ही अवघड गोष्ट आहे. पण त्याच्या काही खुणा ह्या संतांनीच सांगितल्या आहेत आणि अत्यंत साधेपणाने त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्या म्हणजे अशा की ज्याचं मन परमेश्वराच्या नामाबद्दल ओतप्रोत भरलेलं आहे, ज्याच्या हृदयामध्ये दया, क्षमा आणि शांती यांचं सतत अखंड वास्तव्य आहे, आणि त्याचबरोबर ज्याच्या चित्ताचं समत्व साधलेलं आहे, अशा ह्या वेगवेगळ्या काही खुणा संतांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. ह्या खुणा ज्याच्या ठिकाणी, ज्यांच्या ठिकाणी आपल्याला अनुभवास पडते त्या व्यक्तींना आपण साधू म्हणू शकतो. आणि अशा व्यक्तीकडून आपल्याला बोध घडणं, बोध होणं हे महत्वाचं आहे. आणि बोध कशाला म्हणायचं तर विचारांची आपण केलेली देवाणघेवाण, 4 चांगले विचार ऐकले, आपल्या मनाला एक दिशा मिळाली म्हणजे बोध झाला असं नाही. बोधाचा अर्थ माऊलींनी अजून थोड्या सखोल पद्धतीने सांगितलेला आहे. आणि त्याचं उदाहरण देताना ते असं म्हणतात की साधू बोध झाला तो नुरोनी आठेला. त्याचा कुठलाही अवशेष हा शिल्लक राहत नाही. तो संपूर्णपणे ज्याला बोध केला जातो त्याच्यामध्ये ती शिकवण, तो उपदेश, तो ज्ञानाचा प्रकाश हा संपूर्णतः आत्मसात, एकरूप, समरस होऊन जातो. अशा पद्धतीचा तो बोध असतो. आज अशा पद्धतीचा बोध, मार्गदर्शन हे आपण सुद्धा आपल्या मुलांना करत असतो, काही वेळा आपल्या कलिग्सना करत असतो, काही वेळा आपल्याला केलं जातं. आणि जेव्हा आपण बघतो की एखादी व्यक्ती अनुभवी आहे, त्या व्यक्तीला त्या गोष्टीचं ज्ञान आहे, नुसताच सखोल पुस्तकी अभ्यास नाहीये, परंतु त्याच्या मागे अनुभव आहे, अनुभूती आहे, त्यावेळी तो ज्या पद्धतीने एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला सांगतो त्यावेळी फार त्याच्यावर चर्चा न करता, फार त्या बाबतीत संदेह मनामध्ये न धरता, वैचारिक गोंधळ न होता एका क्षणात आपण त्याचा स्वीकार करतो. अत्यंत एका क्षणात आपण त्याचा स्वीकार करतो. आणि त्याचं अगदी उदाहरणच घ्यायचं झालं तर आता बऱ्याचदा आपण मंडळी इकडनं जेव्हा भारताला व्हिजिट देतो त्यावेळी आपण कधी पुण्याला जाऊ, मुंबईला जाऊ, आपलं जे ठिकाण असेल त्या ठिकाणी आपण जातो. त्या ठिकाणी सुद्धा वारंवार बदल घडत असतात, रस्त्याची नावं बदलतात, लोकांचे पत्ते बदललेले असतात, आपण त्या भागामध्ये नवीन असतो. आज ऑस्ट्रेलियामध्ये आपण राहत असताना आपल्याला जी सवय आहे मॅप बघायचा, पटकन डिरेक्टरी उघडायची आणि माहीत नसलेल्या पत्त्यावर सुद्धा आपण व्यवस्थितपणे जाऊ शकतो. भारतामध्ये गेल्यावर तसं होत नाही. तशा पटकन सोयी अजून तरी उपलब्ध नाहीयेत. मग काही वेळा माझाच अनुभव सांगायचा झाला की कोणाचा पत्ता शोधायचा आहे तर पटकन एखादा जो चौकात हवालदार उभा असतो त्यालाच जाऊन विचारलेलं बरं. तो आपल्याला नक्की पत्ता
त्याच्या दिशा, मार्गदर्शन हे व्यवस्थित करेल. हा एक विश्वास मनामध्ये असतो की किमान पक्षी तो हवालदार तरी आपल्याला फसवणार नाही. मग आपण जातो आणि त्या हवालदाराला विचारतो की या ठिकाणी कसं जायचं, कुठं जायचं, कुठला रस्ता मी घेऊ, आणि तो आपल्याला सांगतो. एक 2-4 खुणा ज्या आहेत त्या आपल्याला सांगतो आणि आपण त्या जशाच्या तशा आत्मसात करतो. कुठलीही त्याच्यावर शंका प्रगट करत नाही आणि ती वाट, तो मार्ग आपण चालून बघतो आणि मग आपल्याला पत्ता पण सापडतो, सापडेल अशा गोष्टी होतात. पण त्या क्षणाचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्या मनाला तो जो बोध होत असतो त्या ठिकाणी आपल्या मनात कुठलीही शंका येत नाही. आणि ही शंका न येण्याचं मूळ कारण म्हणजे असं की आपण पहिल्या प्रथम त्या व्यक्तीवर दाखवलेला विश्वास, ठेवलेला म्हणा किंवा प्रगट केलेला म्हणा, विश्वास, आणि त्या विश्वासाच्या बळावर आपल्याला मिळणारं ज्ञान, आपल्याला मिळणारं मार्गदर्शन, आपल्याला मिळणारे विचार हे आत्मसात करणं जास्त सोपं जातं. मुळातच जर विश्वास नसेल तर मग कितीही उत्तम तत्वज्ञान असू दे, कितीही उत्तम ज्ञान असू दे, ते सांगणारा कितीही कुशल विद्वान असू दे, पण विश्वासाचाच पाया जर रचलेला नसेल तर तो केलेला बोध हा वाया जातो आणि उलट त्याच्यापासून मनामध्ये अनेक विचार, अनेक गोंधळ, अनेक संशय निर्माण होतात. म्हणून हा बोध जर जो साधू वृत्तीचा मनुष्य आहे अशा प्राण्याकडून जर आपल्याला झाला तर तो त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा संशय निर्माण करत नाही. आणि म्हणूनच त्याला माऊलींनी म्हटलेलं आहे की साधू बोध झाला तो नुरून या ठेला. इतर वेळी उरतं ते काय तर संशय उरतो, वैचारिक गोंधळ उरतो. तसा कुठलाच गोंधळ या ठिकाणी मनामध्ये बोध झाला की उरत नाही. यासाठी साधूकडनं बोध होणं आणि त्या बोधाचं स्वरूप कसं तर कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसे. ती उपमा माऊलींनी दिली, ती अगदी उघडपणे त्याचा अनुभव आपण घेऊ शकू या दृष्टीनेच दिलेली. कापराची वात, कापराची ज्योत सोडल्यास आपण निरांजन लावतो, पण निरांजनाची सुद्धा अवस्था काय, ती वात जळून जाते, ती जळलेली वात शेवटी मागे उरते. आज कापुराचं तसं नाही. पुराचा आणि त्या अग्नीचा संगम झाला रे झाला की तो कापूर त्या अग्नीचं रूप धारण करतो किंवा अग्नी त्या कापुराचंच रूप धारण करतो. इतके ते दोघंही एकरूप होऊन जातात. आणि नुसतेच एकरूप होऊन जातात असं नाही, तर त्या अग्नीला स्वतःला अर्पण केल्यानंतर तो कापूर सुद्धा मागे अंशभर सुद्धा शिल्लक राहत नाही, तो पूर्णपणे समाप्त होऊन जातो. हा जो अनुभव आहे, ही जी अनुभूती आहे, ही गोष्ट जेव्हा एखादा साधू आपल्याला बोध करतो त्या बोधामधनं मनाची अवस्था अशी व्हायला पाहिजे की त्या मनामधले संशय, वैचारिक गोंधळ, संदेह हे सगळं नाहीसं व्हायला पाहिजे. या रूपाने मनामध्ये काहीही मागे उरता कामा नये. आणि अशा पद्धतीचाच बोध करणारे कोण असतात तर साधू मंडळी असतात. आणि म्हणून माऊली म्हणतात की साधू बोध झाला तो नुरून या ठेला, ठाईंच मुराला अनुभव, कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. आता याच्या पुढचा जो चरण आहे तो महत्वाचा आहे. त्या चरणामध्ये माऊली असं म्हणतायत की मोक्ष रेखे आला.
मोक्ष रेखे आला भाग्ये विनटला, साधूंचा अंकीला हरी भरतो. ही महत्वाची काय तर बोध झाला. आपण म्हणू एखाद्या सत्पुरुषाशी, एखाद्या साधुवृत्तीच्या माणसाशी भेटण्याचा, गप्पा मारण्याचा योग आला, सुंदर चर्चा झाली, ज्ञानाच्या काही गोष्टी आपल्याला समजल्या, आपल्या काही शंका असतील त्या दूर झाल्या. पण एकदम मन सगळ्या गोष्टी जशाच्या तशा पूर्णपणे स्वीकारत नाही. कारण आपले काही अनुभव असतात वैयक्तिक, त्याच्यावरनं मनामध्ये शंका येतात. काही गोष्टींचा आपल्याला अनुभवच नसतो. त्यामुळे परत समोरच्याच्या विचारांवर कितपत विश्वास ठेवायचा, किती अवलंबून राहायचं हे पण समजत नाही. परंतु जेव्हा काही प्रवास घडतो, त्या व्यक्तींशी, आपल्या परिचितातल्या व्यक्तींशी जेव्हा सहवासातनं प्रेम घडतं, प्रेम वाढत जातं, त्यावेळी तो विश्वास पण वाढत जातो. आणि अशीच पद्धत, असाच भाग जेव्हा आपण त्या सत्पुरुषांच्या सहवासात येतो त्यावेळी त्यांच्यावरचा विश्वास वाढत जातो. अशी ही क्रिया आहे, अशी ही पद्धत आहे. एकदम घडत नाही. अभ्यासाने, प्रसंगाने, वरच्यावर होणाऱ्या गाठीभेटी, वरच्यावर होणाऱ्या गप्पा गोष्टी, विचारांचं आदान प्रदान, याच्यातून हा विश्वास जागृत होतो. आणि हा होत 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 अशा एका बॉर्डर लाईनवर, अशा एका सीमेवर आपण येऊन उभे राहतो की त्या ठिकाणी मनाने आता कुठल्याही बाबतीत संशय धारण करायचा आहे, गोंधळात पडायचं आहे, अशी मनाची अवस्थाच उरलेली नसते. फक्त तो एक योग्य क्षण यावा एवढाच काय तो बाकी असतो. आज जर विचार केला तर आपण जेव्हा प्रपंच बघतो, व्यवहारात बघतो, काही प्रसंग, काही गोष्टी अशा होतात की क्षणभर आपली बुद्धी गोंधळते. तो क्षणच असतो. बुद्धीचा खूप गोंधळ उडालेला असतो असा नाही, पण गोंधळते. पटकन काय निर्णय घ्यायचा, मी काय केलं पाहिजे हे आपल्याला समजत नाही. कसं केलं पाहिजे किंवा त्या गोष्टीविषयी आपल्याला ज्ञान नसतं असं पण बिलकुल नाही. आपल्याला ज्ञान असतं, अनुभव असतो. एखाद्या गोष्टीचं निरीक्षण कसं करावं, परीक्षा कशी करून घ्यावी हे पण माहिती असतं. पण त्या क्षणी असं काहीतरी होतं की कुठंतरी निर्णय घेण्यासाठी जी आपल्याला शक्ती लागते, उत्साह लागतो, स्फूर्ती लागते, ती कमी पडते. मग पटकन आपण काय करतो, अत्यंत एखाद्या जवळच्या मित्राला फोन करू, नवऱ्याशी बोलू, बायकोशी बोलू, भावाशी बोलू, बहिणीशी बोलू, मुलांशी बोलू, पटकन आपण बोलतो. तो फक्त क्षण. आणि त्या बोलण्याचा उद्देश काय असतो? एकच, विश्वास. आपण जो निर्णय घेणार आहोत, आपल्याला जे करायला पाहिजे, जे करावंसं वाटतंय ते मी बरोबर करतोय ना, हा विश्वास फक्त कोणीतरी आपल्याला द्यावा एवढंच त्या क्षणाचं महत्व असतं, एवढंच त्या विचारण्याचा हेतू असतो. तो विश्वास त्या एका क्षणामध्ये आपल्याला प्राप्त होतो. त्या व्यक्तीबरोबर झालेलं लहानसं संभाषण आपल्याला पुढचं पाऊल टाकायला मदत करते. फार काळ वेळ जात नाही, पण जिथे आपलेपणा आहे त्या आपलेपणाने, त्या आपल्या माणसाने आपल्याला एका वाक्यामध्ये केलेलं मार्गदर्शन आपल्याला दिशा दाखवून जातं. आणि अशी जी वेळ येते त्या वेळेला, त्या क्षणाला माऊली म्हणतात मोक्ष रेखे आला भाग्य विनटला. की अशी ही वाटचाल करत करत तो साधक, उपासना करणारा तो उपासक
अशा रेषेवर येऊन उभा राहिलेला आहे की जिथं त्यांनी आजपर्यंत केलेली वाटचाल, आजपर्यंत परमेश्वरावर टाकलेला विश्वास हा त्याला मुक्तीचा मार्ग दाखवून जाणार आहे. परंतु मी आजपर्यंत केलेली वाटचाल, मी जे नामाचं स्मरण करतोय, माझं खरं स्वरूप काय आहे, हे सगळं बरोबर आहे ना? मी केला एवढा प्रवास, केली एवढी उपासना, करतोय अशी साधना, पण हे सगळं बरोबर आहे ना? याच्यातून मी सर्व बंधनातून मुक्त होणार आहे ना? मला मोक्ष मिळणार आहे ना? मोक्ष म्हणजे काय? अज्ञानापासून सुटका. तो मोक्ष, तो मला मिळणार आहे. या बॉर्डर लाईन वरती, ह्या रेषेवरती तो साधक येऊन उभा राहिलेला असतो. आणि तो भाग्याचा क्षण असा की त्यावेळी तुझं सगळं बरोबर आहे, अत्यंत सुंदर तुझी वाटचाल झाली आणि आता हा मी तुझा हात परमेश्वराच्या हातात सोपवतो असं सांगणारा कोणतरी सत्पुरुष, कोणी सद्गुरू, कोणी इष्टदैवत त्याला भेटते आणि त्याचं कल्याण होतं, त्याचं भाग्य फळफळतं, की ज्याला आपण गॉडफादर म्हणतो. असा कोणतरी भेटतो, असा भेटला पाहिजे असं आपण पण म्हणतो. की सगळी क्षमता आहे, सगळं कौशल्य आहे, सगळं ज्ञान आहे, सगळी समज आहे, पण ब्रेक मिळाला पाहिजे. तो ब्रेक मिळणं म्हणजे काय? मोक्ष रेखे आला, भाग्य विनटला, हा तो ब्रेक आहे. मग असा जर हा ब्रेक थ्रू आपल्याला आपल्या आध्यात्मिक वाटचालीमध्ये मिळायला हवा असेल आणि तो कधी मिळत असेल हे जर समजून घ्यायचं असेल तर माऊली म्हणतात, साधूंचा अंकिला हरिभक्त. आज धरून चालू एक उदाहरण म्हणून सांगतो. आमचा एक मित्र शेअर मार्केटमध्ये खूप इंटरेस्ट, कुठले शेअर कसे वर जात आहेत, काय भाव, कसा आपल्याला फायदा होणार याच्याकडे त्याचं सगळं लक्ष, त्याच्यातले बारकावे वगैरे सगळे त्यांनी समजून घेतले, शिकून घेतले. पण त्या मार्केटमध्ये उतरल्यानंतर आपल्या खेळी, आपल्या चाली कशा चालायच्या, काय करायचं, कुठे संयम ठेवायचा, कुठल्या शेअरवर किती दिवस लक्ष ठेवायचं, कधी आपला शेअर विकायचा, कधी दुसरे शेअर विकत घ्यायचे, हे सगळं शिकण्यासाठी त्या मार्केटमध्ये जी लोक काम करतात, ब्रोकर्स असतील, हे असतील, त्यांच्या संगतीमध्ये त्याला राहावं लागलं. त्यांच्या संपर्कामध्ये तो सतत राहत गेला आणि तो राहत गेला. काही काळ वेळ त्यांनी घालवला, काही मित्रमंडळी त्याच्यात त्यांनी गोळा केली, आवडीच्याच विषयांची, त्याच मार्केटमधली. आणि जेव्हा एक क्षण त्याच्या आयुष्यामध्ये असा आला की इतके दिवस आपण याच्यात आता घालवले, आपल्याला याच्यात काहीतरी जमलं पाहिजे, आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे. आणि त्याच्या मनामध्ये जी काही एक वैचारिक खळबळ चाललेली होती की काय मी केलं पाहिजे, हे मला कोण सांगेल. आणि तसं सांगणारा त्या मंडळींमधला त्याला एक जण भेटला. आणि तसा भेटला आणि आज तो इतर 4 जणांना नाही तर 400 जणांना असेल शेअर मार्केट विषयी कन्सल्टेशन करतो. पण हे सांगण्यासाठी त्याला कोणतरी एक भेटावा लागला. आणि तो भेटण्यासाठी त्याला काय करावं लागलं तर ज्या लोकांना, ज्या मंडळींना ह्या गोष्टीचं ज्ञान आहे त्यांच्याच मध्ये, त्यांच्याच आजूबाजूला, त्यांच्याच विषयी माहिती घेत राहावं लागलं. तेव्हा तो त्याच्या भाग्यामध्ये क्षण उगवला. असा हा क्षण हरिभक्तांच्या बाबतीत कधी उगवतो? साधूंचा अंकिला हरिभक्त. जेव्हा हरिभक्त, हरिदास, परमेश्वराचं नामस्मरण करणारा नामधारक, उपासक हा जेव्हा साधूंच्या संगतीत राहतो, साधूंकडनं ज्ञान,
प्राप्त करून घ्यायचंय, साधूंकडनं शिकून घ्यायचंय. साधू कसे राहतात, कसे वागतात, काय आपल्याला बोध करू शकतात, कुठनं ज्ञान मिळवतात, कसं मिळवतात, हे जेव्हा त्यांच्या संपर्कात राहून शिकायचा प्रयत्न आपण करू, त्यावेळी भाग्य रेखेआला, मोक्ष रेखेआला, भाग्य विनटला, साधूंचा अंकिला हरिभक्त, असा अनुभव आपल्या वाटेला येईल. आणि आपल्या वाटेला तो येणं आवश्यकच आहे, कारण आपण पण ही वाटचाल करतोय. मग त्यासाठी आपण कोणाच्या संगतीत राहायला पाहिजे? तर आपण तुकाराम महाराजांच्या संगतीत राहायला पाहिजे, ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीत राहायला पाहिजे, रामदास स्वामींच्या संगतीत राहायला पाहिजे. एकनाथ महाराज आहेत, अनेक संत मंडळी आहेत, त्यांचं वाङ्मय आहे. रामकृष्ण परमहंस आहेत, रमण महर्षी आहेत, अनेक अनेक थोर थोर अशी सत्पुरुष संत मंडळी जी झालेली आहेत, ती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठीच झालेली आहेत. त्यांनी त्यांच्या जीवनाची वाटचाल अनेक विध प्रसंग त्यांच्यावर पण येत असताना कशी केली, परमेश्वरावरचा विश्वास डळमळीत होऊ नये, डळमळीत होण्यासारखी अवस्था झाली, डळमळीत होण्यासारखे अनुभव आले, परिस्थिती आली, पण त्याच्यातून त्यांनी दाखवलं की तो विश्वास त्या परिस्थितीमध्ये सुद्धा परमेश्वरावरच ठेवायचा, पण कसा ठेवायचा, आणि तो ठेवल्यानंतर कसा मार्ग मिळतो, कशी वाटचाल होते, कोण आधार देतं, कोण मदतीला येतं, कसं ज्ञान प्राप्त होतं. अनेक बारकावे, अनेक बारकावे. आज साधी गोष्ट आहे, आपली मोठी होत असलेली मुलं, शिकत असलेली मुलं हळूहळू बाहेरच्या जगाशी त्यांचा संबंध येतो, बाहेरच्या जगामध्ये ते वावरायला पण लागतात. परंतु आईचं हृदय जर आपण पाहिलं तर मोठा झालेला मुलगा सुद्धा जेव्हा घराबाहेर पाऊल टाकतो किंवा कुठे प्रवासाला जात असेल, कुठे कामानिमित्त बाहेर जात असेल, त्यावेळी सुद्धा अनेक बारीक सारीक गोष्टी ती आई त्याला सांगते. का सांगाव्याशा वाटतात? तर त्याच्यामागे अनुभव, त्याच्यामागे प्रेम, त्याच्यामागे काळजी घेणं, या सगळ्या भावना असतात. तर तशाच पद्धतीने आपल्याला ज्ञान झालं, आपल्याला ज्ञानेश्वरीची ओळख झाली, आपल्याला अभंगांची ओळख झाली, आपण चर्चेमधनं सत्संगामधनं वाटचाल करायला लागलो, आपल्याला पण आता एक 4 पावलं टाकता यायला लागली. परंतु त्याच्यात सुद्धा कुठे कशी सावधगिरी बाळगली पाहिजे, कशा रीतीने कुठलाही आपल्याला दगा फटका होता कामा नये, कुठल्याही प्रकारे ज्याला आपण म्हणू की नामस्मरणापासनं, परमेश्वराविषयी असलेल्या आपल्या प्रेमापासनं आपण लांब जाता कामा नये. हे मग आपल्याला कोण सांगू शकेल? तर मग ही संत मंडळी, त्यांनी जो वेगवेगळ्या शब्दांच्या साह्याने, कुठे अभंगांच्या साह्याने, कुठे ओव्यांच्या साह्याने, कुठे दासबोधासारखे समास रचून आपल्याला जे मार्गदर्शन केलंय, त्याच्यातनं एवढं मार्गदर्शन करण्याचा उद्देश एकच आहे की आपल्याला आपली वाटचाल चालायची आहे. ती वाट चालत आपण आपला प्रवास करणार आहोत, पण प्रवासात कुठं काय होऊ शकतं, कुठं काळजी घेतली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, हे समजणं तेवढंच आवश्यक असतं. आणि त्यासाठी साधूंचा अंकिला हरिभक्त हे होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तसं जर झालं तर मग त्याच्यातनं त्यांच्या संगतीमध्ये आपल्याला परमेश्वराविषयी, परमेश्वराच्या नामाविषयी जी गोडी लागते, ती लागलेली गोडी, त्याचा आलेला अनुभव, ह्यामुळे आपल्याला सर्वात मोठा फायदा जर काय होत असेल तर आपल्याला जे आत्मज्ञान होतं, आपल्याला परमेश्वराच्या अस्तित्वाची, आपल्या स्वतःची ओळख, आपल्या स्वरूपाची जी काही अनुभूती येते, जे ज्ञान प्राप्त होतं, ते फक्त आपल्यापुरतं मर्यादित न राहता, आपल्यामध्ये तर परमेश्वराचा अंश आहेच, पण इतर लोकांमध्ये सुद्धा त्याचाच अंश आहे, संपूर्ण चराचरामध्ये सुद्धा त्याचाच अंश आहे.
जे जिवंत आहे त्याच्यामध्ये तर त्याचा अंश आहेच, पण जे आपल्या दृष्टीने निर्जीव आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याचाच अंश आहे. तोच सगळीकडे भरून राहिलेला आहे. हा सुद्धा आपल्याला अनुभव, हा सुद्धा आपल्याला बोध होतो. आणि तो बोध कशामुळे होतो तर परत एकदा संतांच्या संगतीत राहण्यामुळेच होतो. आणि हा मनाला होणारा बोध आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आज संतांच्या संगतीत, सद्गुरूंच्या संगतीत, इष्टदेवतेच्या संगतीत आपण राहिलो तर आपल्या या डोळ्यांना जे आपण आज आपल्याला एकमेकांना बघतोय तसा सगळीकडे श्रीकृष्ण दिसायला लागला, तसा सगळीकडे दत्तात्रय दिसायला लागले, तसे सगळीकडे विष्णू दिसायला लागले असं होत नाही. तर मनाला स्पर्श झालेला असतो की जे जे मला दिसतंय, जे जे मी बघतोय, जे जे मी ऐकतोय, ज्याचा ज्याचा माझा संपर्क येतोय, स्पर्श होतोय, ते सगळं परमेश्वरच आहे. ती सगळी परमेश्वरी शक्ती आहे. तो सगळा परमेश्वराच्याच अस्तित्वाचा भाग आहे. याचा अनुभव, याचा बोध आपल्या मनाला होतो. आणि हा बोध होणं हे अत्यंत आवश्यक असतं. पण वारंवार आपण सहवासात जाऊ, त्यांच्या संगतीत काळ वेळ घालवू, तेव्हा तो बोध व्हायला लागेल. माऊलींनी म्हटलंय तसं की दह्याला विरजण लावलं, दुधाला विरजण लावलं की एकदम त्याचं दही होत नाही, हळूहळू होतं, सावकाशपणे मुरत जातं, मग त्याला घट्टपणा येतो. असाच हा भाग आहे की साधूंनी बोध केला आणि काहीच उरला नाही असं नाही. साधूंचा बोध झाला, त्या बोधाशी एकरूप, त्या बोधाशी समरस इतकं व्हायचंय की मनामध्ये कुठलीही शंका, कुठलाही संदेह राहता कामा नये. त्यामुळे नुरोनिया ठेला म्हणजे काय, काय उरत नाही मनामध्ये, संशय राहत नाही, संदेह राहत नाही, शंका राहत नाही. अशा अवस्थेला आपण जाऊन पोचतो. आणि असा बोध, अशा अवस्थेला आपण जाऊन पोचू, असा बोध ही साधू मंडळी, ही संत मंडळी आपल्याला करत असतात. आणि म्हणून माऊली मग अत्यंत प्रेमाने सांगतात, ज्ञानदेवा गोडी. म्हणून ज्ञानदेवाला कसली गोडी आहे तर संगती सज्जन. कोणाच्या संगतीत ठेव, कोणाची संगत लाभू दे तर सज्जनांचीच लाभू दे. सज्जन कोण तर ज्याला परमेश्वराविषयी प्रेम आहे तो सज्जन. ज्याला जनांविषयी, ज्याला लोकांविषयी, ज्याला लोकातल्या गुणांविषयी प्रेम आहे तो सज्जन नाही. जो लोकांमध्ये चांगल्या पद्धतीने वागतो तो सज्जन नाही. आध्यात्मिक दृष्ट्या अर्थ जर आपल्याला पाहायचा असेल तर ज्याला परमेश्वराबद्दल गोडी आहे आणि ज्याला परमेश्वराबद्दल गोडी आहे अशा संगतीत जो राहतो तो सज्जन. आपण इथे लौकिक अर्थाने सज्जन कोण याचा विचार करायला जमलेलो नाही. आपण हरिपाठाचा अभ्यास करतोय त्यावेळी माऊलींना कुठल्या दृष्टीने म्हणायचंय की ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. आज संतांना सगळेच सज्जन असतात. आज सर्व संतांची जर आपण चरित्र पाहिलं, त्यांनी केलेलं मार्गदर्शन पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की प्रत्येक संत दुसऱ्या संताबद्दल, एकमेकांबद्दल असंच सांगतात की मुळात संतांना हा सज्जन आहे का हा दुर्जन आहे हे पटकन ओळखताच येत नाही. इतकं त्यांचं मन हे मऊ असतं, लोण्याहून मऊ असतं. दुर्जनाचं सुद्धा कल्याण व्हावं हीच त्यांची कळकळ असते, म्हणून त्याच्याकडे दुर्जन या वृत्तीने ते बघत असतात. सज्जन आला तर काहीतरी परमेश्वराबद्दल ऐकायला मिळेल, बोलायला मिळेल, म्हणून त्या प्रेमाच्या भरात ते हे पण विसरून जातात की आपल्याकडे आलेला सज्जन आहे. म्हणजे सज्जन आणि दुर्जन याच्या पलीकडे ते पोचलेले असतात. परंतु जो अर्थात साधक आहे, नामधारक आहे, त्याला जास्तीत जास्त सज्जनांची संगत लाभावी किंवा सज्जनांच्या संगतीत राहता यावं या दृष्टीने त्यांनीच जर ठरवायचं म्हटलं तर मग कोणाच्या संगतीत राहावं तर ज्याला परमेश्वराबद्दल प्रेम आहे, ज्याला परमेश्वराच्या नामाबद्दल प्रेम आहे, जो परमेश्वराचं नाम घेत काही काळ वेळ आपल्याबरोबर घालवू शकेल किंवा आपल्याला काही वेळ नाम घेत त्याच्याबरोबर राहता येईल अशी जी मंडळी असतील ती सज्जन. म्हणून माऊली म्हणतात ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. आणि असं झाल्यामुळे काय होतं, हरी दिसे जनी आत्मतत्वी. सगळ्यांमध्ये हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी असा पण अभंगाचा चरण आहे.
की जनांमध्ये, लोकांमध्ये तोच आत्माराम आहे. वनामध्ये गेलं, पशुप्राण्यांमध्ये सुद्धा तोच आत्माराम आहे. झाडा, पर्वत, दगड, दोंड्यांमध्ये सुद्धा तोच आत्माराम आहे. आणि तेच आत्मतत्व सगळीकडे भरून राहिलेलं आहे. त्या आत्मतत्वाचं स्पंदन सगळीकडे आहे. हा मनाला बोध होणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि हा बोध कोणाकडनं होऊ शकतो? कोणाच्या संगतीत होऊ शकतो? तर तो म्हणजे एकच साधू. साधू बोध झाला. म्हणून ही अभंगाची सुरुवात करताना माऊलींनी अशा पद्धतीने ती केलेली आहे. आणि मग आपण पाहिलं, विचार केला की या बोधामुळे काय होऊ शकतं, काय काय फायदे होतात. तर अर्थात हे नामधारक म्हणून आपण बघतोय आणि त्याच्यातूनच आपण हाच विचार ठेवला पाहिजे की आपल्याला सर्वात होणारा मोठा फायदा म्हणजे काय. तर जास्तीत जास्त मी नामाच्या संगतीत कसं राहीन. आणि नामाच्या संगतीत राहणं म्हणजेच परमेश्वराच्या स्मरणात राहणं, म्हणजेच परमेश्वराच्या संगतीत राहणं आहे. आणि म्हणजेच आपल्याला परमेश्वराचा संग होणं आहे. असा हा जो हरिपाठातला अभंग आहे तो अजून एक आपलं पाऊल, ज्याला साक्षात्कार आपण म्हणतो, त्या साक्षात्काराच्या मार्गावर अजून आपलं एक पाऊल पुढे कसं पडेल या दृष्टीने माऊलींनी अत्यंत सोप्या पद्धतीने, अत्यंत सोपी उदाहरणं देत की कापुराची वात. विचार केला आपण, कापुराचीच वात का? तर जसं आता आपण पाहिलं तसं ते होतो कापूर आणि अग्नी या दोघांचा संबंध आला की दोन्ही उरत नाहीत. दोन्ही एकमेकांबरोबर इतके समरस होऊन जातात की मागे अग्नी वेगळा राहत नाही, मागे कापूर वेगळा राहत नाही. आज त्याच पद्धतीने एखादा सज्जन भेटला, साधू भेटला, नामस्मरणात काही वेळ घालवला की मग हे इतर कुठल्याही गोष्टींमध्ये राहतच नाही. एकरूप जे होऊन जातं ते थेट नामाशी, ते थेट परमेश्वराशी, आणि मागे काही विचार करण्यासारखं उरतच नाही. जे राहतं ते फक्त परमेश्वराबद्दलचं प्रेम. तर असा हा माऊलींचा हरिपाठातला 6वा अभंग आहे. माझ्या मते आपला पुढचा 7वा जो अभंग आहे तो काही होणार नाही. तर आज मग आपण फक्त 6वाच अभंग बघूयात. बघितलाच ते आपण. तर आता जे काही थोडंसं माझं बोलणं झालं त्याच्यावरनं मग आता तुम्हाला कोणाचा अजून काही विचार असेल हा अभंग वाचत असताना, ऐकत असताना, तर तुम्ही जरूर सांगितलात तरी हरकत नाही. काही शंका असेल तरी जरूर विचारायला हरकत नाही. शंका दिसत नाही तुम्हाला? मला एकच विचारायचं, अंकिला शब्दाचा अर्थ काय? मी जयंत बोलतोय. हा जयंत. अंकिलाचा शब्दशः अर्थ काय? अंकिला, साधूंचा अंकिला हरिभक्त. मला जरा नीट ऐकू नाही येत आहे. अंकिला ह्याचा शब्द, ह्याचा अर्थ काय बरोबर? कुठला? साधूंचा अंकिला हरिभक्त. तर अंकिला ह्याचा शब्दशः अर्थ काय? अंकिलाचा, ओके, आपल्याकडे एक मराठीत जो शब्द आहे की साधूंचा अंकिला, तर अंकित होणं म्हणजे त्यांच्या सेवेला रुजू होणं.
त्यांची सेवा करण्यासाठी त्यांना जाऊन जॉईन होणं. पण या दृष्टीने अंकित होणं म्हणजे त्यांचा सेवक होणं, त्यांची सेवा करण्यासाठी आपण जाणं, हा अगदी जरी शब्दशः अर्थ झाला तरी सुद्धा माऊलींनी त्यांच्या पद्धतीने या शब्दाची जी योजना केलेली आहे तर त्यांनी अंकित होणं असा त्याचा उद्देश न ठेवता त्याला अंकिला म्हटलेला आहे. आणि अंकिला म्हणण्यामध्ये काय एक प्रकारचं प्रेम आहे की हरिभक्त जो असतो तो साधूंच्या चरणी रुजू होतो, त्याची सगळी सेवा त्यांच्या चरणी रुजू करतो, पण ती प्रेमापोटी. सेवा करून काही लाभ मिळेल किंवा आपण त्यांची सेवा केली तर आपल्याला ते काहीतरी देतील अशी त्याच्यात कुठली एक अपेक्षा नसते. तर प्रेमापोटी त्यांच्यावरच असलेलं प्रेम, त्यांच्या संगतीमध्ये हरीचा लाभ होईल, नामस्मरणाविषयी काही गोष्टी समजतील, परमेश्वराला कसं समजून घ्यावं हे बघायला मिळेल. या केवळ एका लाभापोटी आणि हे त्यांच्याच संगतीत बघायला मिळतं. त्यामुळेच त्यांच्यावर त्याचं असलेलं प्रेम, यामुळे तो त्यांचा अंकित होऊन राहतो. आणि असा जो अंकित होऊन राहतो त्याला हरिभक्त म्हटलेला आहे. म्हणजे या ठिकाणी हे लक्षात ठेवलं पाहिजे की साधूंचा जो अंकिला आहे तो मुळात हरिभक्त आहे. साधूंचा अंकित झाल्यावर तो हरिभक्त झालेला नाहीये. काय नंबर आहे? 0884710677. हॅलो हॅलो, दीनानाथ का? हॅलो हॅलो रॉंग नंबर लागला. हॅलो, हा नमस्कार. हा नमस्कार. मध्येच काय हे झालं का, कट झाला बहुतेक? हा कळे ना कसं झालं. बर बर बर, अचानक झालं ते. येतो ना आवाज आता? हो हो हा ठीक आहे. ठीक आहे. अंकिला शब्दावर मला एकनाथ महाराजांचा अभंग आठवला होता हा की त्यांनी म्हणजे गुरु परमात्मा परेशू ह्या अभंगात त्यांनी म्हटलंय की देवतयाचा अंकिला हो स्वये संचरा त्याचे घरा. हो हो म्हणजे बरोबर आहे. साक्षात देव त्या सद्गुरूंचा अंकिला होतो. अगदी बरोबर आहे. भक्तियोगामध्ये कसं असतं, सुरुवात जी असते त्यावेळी देव आणि भक्तांचं नातं असतं. जो उपासक असतो, जो नामधारक असतो, तो देवाचा भक्त आहे अशी एक पद्धत असते. किंवा असा एक सर्वसाधारण जो एक रिवाज आहे आपण म्हणू, आणि आपल्याला बघायला पण तसंच मिळतं. पण पुढे जाऊन परिस्थिती बदलते. पुढे जाऊन परमेश्वर त्या उपासकाचा भक्त बनतो. त्याचं कारण असं की त्या साधकाला, त्या नामधारकाला, त्या भक्ताला देवत्व प्राप्त होतं.
आणि देवत्व प्राप्त होतं म्हणजे लौकिक अर्थाने कुठली पदवी मिळते, सर्टिफिकेट मिळतं अशातला भाग नाही. ज्ञान प्राप्त होतं. खरं स्वतःचं स्वरूप काय ते समजतं. देव कोण, आपण कोण, परमेश्वर कोण, सगळी ही जी नाती आहेत ती उलगडतात. आणि असा जो ज्ञानी आहे, असा जो ज्ञानी भक्त आहे, त्याची सेवा मी करतो असं भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी पण म्हटलेलं आहे. म्हणजे भक्तामध्ये हे सामर्थ्य असतं की तो देवाला आपल्यासारखा बनवतो, तो देवाला स्वतःचा भक्त बनवतो. हे सामर्थ्य भक्ताचं असतं. म्हणून नाथ महाराजांनी सुद्धा जे म्हटलंय ते त्या दृष्टीनेच म्हटलेलं आहे की देव तयाचा अंकिला. आणि हे सगळं म्हटलं तसं प्रेमापोटी. आज नामदेव महाराज जसं म्हणतात, तुझ्या नामाचा महिमा तुझं न ठावे मेघश्याम. माझ्या अंदाजे नामदेव महाराज का जनाबाईंनी हे म्हटलेलं आहे. जनाबाईंचं आहे ना. हो. हा, कारण त्याच्या नावाचा महिमा हा त्यालाच माहिती नाहीये. आणि त्या परमेश्वराला ही उत्सुकता लागते की अरे माझ्या नामामध्ये एवढं आहे काय, काय माझ्या नामाचा महिमा. मग त्याला तरी कुठं जावं लागतं. त्याला संतांच्या सज्जनांच्या सहवासात येऊन त्याचा अनुभव घ्यावा लागतो. त्यांच्या संगतीत राहिल्यावरच परमेश्वराला पण समजतं की स्वतःच्या नावाचा महिमा काय आहे. त्याशिवाय त्याला पण त्याच्यातली गोडी कळत नाही. म्हणून हा जो सगळा व्यवहार घडतो तो प्रेमापोटी घडतो. आणि म्हणून त्याला अंकिला म्हटलेलं आहे. आलं का थोडं लक्षात जयंत? अजून काय बाकी? म्हणजे या अभंगाचा आपण थोडक्यात जर सारांश किंवा सार काय असं जर म्हटलं तर पहिली गोष्ट म्हणजे विश्वास, दुसरी गोष्ट म्हणजे संतांवरती प्रेम, तिसरी गोष्ट म्हणजे साधू संतांचा सज्जनांचा सहवास, ह्याच्यावरती आपलं लक्ष पाहिजे. या तीन गोष्टींवरती आपली वाटचाल, आपल्याला होणारा आध्यात्मिक लाभ अवलंबून आहे. विश्वास, संतांवर प्रेम आणि संतांचा सहवास. याची आपण जेवढी जास्तीत जास्त वाढ करू, याची आपण जेवढी जास्तीत जास्त काळजी घेऊ, तेवढा आपल्याला उत्तम बोध वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या प्रसंगी, आवश्यक नाही फक्त आध्यात्मिकच, पण होणारा बोध असा असेल की प्रपंचातनं सुद्धा मार्ग दाखवेलच तो. कारण प्रपंचातला मार्ग म्हणजे राणावनातला मार्ग आहे.
काटे कुठे आहेत, खाच खळगे आहेत, असा मार्ग म्हणजे हा प्रपंचातला मार्ग आहे. पण त्यालाच माऊलींनी म्हटलेलं आहे की जनी वनी, की या काट्याकुट्यातनं खाच खळग्यातनं जाताना सुद्धा मार्ग दाखवण्याचं काम, बोध करण्याचं काम संत मंडळी करतात, साधू सज्जन करतात. तर या 3 गोष्टींवर आपण थोडासा विचार केला पाहिजे आणि त्याची नीट काळजी घेण्याच्या दृष्टीने किंवा त्याच्यात आपली वाढ होण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल याचा जरा विचार करायला पाहिजे. अजून काय कोणाला काही सांगायचं का? शंका दिसत नाहीये. नाही. म्हणजे माऊलींनी म्हटलं तसं नुरून या ठेला झालं वाटतं. अच्छा हो चालेल. नमस्कार. 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 मग परत बोलू आपण. बरं. चालेल. अच्छा मग हो हो. अच्छा.